मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुधा सार्थकला म्हणते, अरे तुझ्या बायकोमुळेच तुझे बाबा हे जिन्यावरून खाली पडले आहेत. हे ऐकता जाता सार्थकला खूप मोठा धक्का बसतो. तो आनंदीकडे पाहतो. आनंदी आता नकारार्थी मान हलवते आणि म्हणते, आई प्लीज तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. अहो जेव्हा मी बाहेरून आले ना तेव्हा बाबा खाली तिथे पडलेले होते, मग मी तुम्हाला आवाज दिला. पण सुधा आता काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. आनंदीवरच आरोप करू लागते. आनंदी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण आता सुद्धा ऐकून घेत नसते. तर सार्थक म्हणतो, अगं त्या काय म्हणतायत हे ऐक तरी. त्या खरं खोटं करण्यासाठी सार्थक हा त्याच्या बाबांनाच विचारतो की काय झालं. तेव्हा गडगडत मी खाली आलो, मला कुणीतरी धक्का दिला असं आता अरविंद म्हणतात. तुझ्या बायकोनेच धक्का दिल्याचं सुधा आता आरोप करते. सार्थक म्हणतो, प्लीज आई असं बोलू नकोस. सुधा ही खूपच चिडलेली असते. ती म्हणते की मला माझ्या नवऱ्याबरोबर बोलू द्यात. असं म्हणून ती आता सारखी त्याला विचारू लागते की नक्की काय झालं होतं. अरविंद पुन्हा तेच सांगू लागतात की मला कुणीतरी धक्का दिला, मला काहीच समजलेलं नाहीये. रागातच आनंदीकडे पाहू लागते. तिला आता रडू येतं. मग नंतर सुधा म्हणते, तुम्ही तुमच्या रूममध्ये जा, मला इथे आराम करायचा आहे आणि यांनाही आराम करू द्यात. मी माझ्या नवऱ्याची काळजी घेण्यासाठी समर्थ आहे. असं म्हणून आता ती त्या दोघांनाही तेथून पाठवते. सार्थकला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. दुसरीकडे रेश्मा पूर्णपणे घामाघूम झालेली असते आणि घाबरलेली देखील असते. ती घरी येते आणि म्हणते, बापरे, सार्थकच्या बाबांना मी धक्का दिलाय, हे जर कुणाला समजलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. बाकीच्यांचं जाऊ देत, मी कशीही त्यांना हँडल करेल, परंतु सार्थकला जर समजलं तर त्याच्या नजरेतून मी पडेल. तेव्हा आता काय करावं तिला सुचतच नसतं. मला असं वाटतंय उद्या जावं आणि एकदा खात्री करून घ्यावी, म्हणजे माझ्यावर कोणाचा डाऊट तर नाही ना. त्यानंतर लगेच तिला केदारचा फोन येतो. तेव्हा तो आता रेश्माला म्हणतो, इथे खूप मोठा घोटाळा झालाय. त्यावरती ती विचारते, काय रे, काय झालं सार्थक. तेव्हा तो म्हातारा नाही का, सार्थकचा बाबा, तो जिन्यावरून खाली पडला आणि सगळेजण म्हणतायत की त्या आनंदीने त्याला धक्का दिलाय. तेव्हा आता रेश्मा म्हणते, असं झालं का, जास्त लागलं तर नाही ना त्यांना. तेव्हा तो म्हणतो, नाही ग, आता पाहू उद्या काय होतंय ते. असं म्हणून तो फोन ठेवतो. रेश्मा खूपच खुश होते आणि म्हणते, बरं झालं, माझी यातून सुटका झाली. आता माझ्या डोक्यावरचं सर्व खापर आनंदीच्या डोक्यावर फुटलं, सुंठे वाचून खोकला गेला. असं म्हणून ती खूपच खुश होते. दुसरीकडे आनंदी आणि सार्थक दोघेही रूममध्ये येतात आणि तेथे आल्यानंतर आता आनंदी म्हणते, खरंच सर मी नाही अहो धक्का दिला बाबांना. सार्थक म्हणतो, माझा विश्वास आहे तुमच्यावर, तुम्ही कधीच धक्का देणार नाही. आणि तसंही सांगू का, आईचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो तुम्ही तुमची ओढणी नदीमध्ये टाकून बाबांचा जीव वाचवला होता आणि तुम्ही कसं काय बरं धक्का देऊ शकता. तेवढ्यातच आता तिला अण्णांचा फोन येतो. ती म्हणते, सर अण्णांचा फोन आहे, त्या बाबांचाच आहे ना, घ्या ना मग, असं तो म्हणतो. ता आनंदी फोन घेते आणि विचारते, काय झालं अण्णा. अण्णा म्हणतात, अगं सार्थक सरांना खोबऱ्याच्या वड्या दिल्यात का. तेव्हा ती म्हणते, हो अण्णा दिल्या आहेत. तर सार्थक सरांकडे तू फोन देतेस का, असं अण्णा विचारतात. ती सार्थककडे फोन देते. अण्णा विचारू लागतात की खाल्ल्या का खोबऱ्याच्या वड्या. तेव्हा हो मी खाल्ल्या, खरंच खूप छान होत्या. असं म्हणून सार्थक हा आता फोन ठेवतो. मग नंतर तो आनंदीला विचारतो, बाबांनी खरंच खोबऱ्याच्या वड्या आणल्यात का. तेव्हा ती म्हणते, हो सर, आणि त्याच आणण्यासाठी मी बाहेर गेले होते आणि तेवढ्यातच तुमचे बाबा पडले. मग मला कसं माहीत असणार. आनंदी तेथून गेल्यानंतर सार्थक मनातल्या मनात विचार करू लागतो, बाबांना आनंदीने धक्का दिला नाही याचा काहीतरी पुरावा मला द्यावाच लागेल. दुसरीकडे वृंदा आता विचार करत असते, आनंदीने माझी कंप्लेंट केली तर पोलीस मला जेलमध्ये घेऊन जातील. तेवढ्यातच आता केदार आणि शलाका तेथे येतात. तेव्हा वृंदा खूप घाबरल्यासारखी त्यांना दिसते. ते दोघेही विचारू लागतात, आई काय झालं. त्यावरती आता ती म्हणते, अरे मला तर खूप भीती वाटतीये की आनंदीने जर तक्रार केली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा आनंदी कसली तक्रार करते, तिच्यामध्ये एवढी हिंमत आहे का, असं केदार म्हणतो. तेव्हा आता वृंदाला आठवत असतं की पोलीस तितक्यात तेथे आले आहेत आणि मला पकडून घेऊन चालले आहेत आणि आनंदीने पोलिसांसमोर सांगितलेलं आहे की वृंदा काकू ह्या सारख्या माझ्या विरोधात कटकारस्थान करतात आणि प्लॅन करतात आणि मला सारखा त्रास देत आहेत, यांना घेऊन जा जेलमध्ये. तेव्हा आता वृंदा खूप घाबरते आणि म्हणते, मला कुठेही जायचं नाहीये. जोराजोरात ओरडत असते. तेवढ्यातच शलाका आणि केदार हे दोघेही तेथे येतात आणि तिला भानावर आणतात. म्हणतात की तुला स्वप्न पडलं होतं, हे तू काय बडबडतेस. तेव्हा वृंदा म्हणते, मला आनंदीची भीती वाटते. केदार म्हणतो, जरा चांगली मोठं होण्याची स्वप्न पहा, हे घर कसं बळकवायचं, ऑफिस कसं आपलं होईल, त्याची स्वप्न पहा. ही काय स्वप्न पाहताय, चल शलाका आपल्या रूममध्ये, असं म्हणून तो तिला आता घेऊन जातो.
तर दुसऱ्या दिवशी सर्वजण चहा पित असतात तेव्हा केदार आता अरविंदांना विचारतो, तुम्हाला बरं वाटतंय का बाबा आता? अरविंद म्हणतात की हो मला बरं वाटतंय. तर काल कोणी तुम्हाला धक्का दिला ते काही आठवतंय की नाही? असं केदार विचारतो. तेव्हा मला काही आठवत नाही पण मला छान वाटतंय आता एकदम प्रसन्न वाटते असं ते म्हणतात. तेवढ्यातच आनंदी आता तेथे येते आणि सुधाच्या हातावर हात ठेवते. त्यावरती आता सुधा रागातच तो हात बाजूला काढते. ती म्हणते आई प्लीज, पण सुधा ऐकत नाही. काही वेळाने आता सार्थक तेथे येतो आणि म्हणतो, बरं झालं तुम्ही मला सर्वजण आत्ता भेटलात. मला कालच्या विषयी जरा बोलायचं आहे. कशाविषयी बोलायचं आहे असं अक्षू विचारते. तेव्हा काल बाबा जे पडले त्याविषयीच बोलायचे. सुधा म्हणते की तो विषय कशाला सारखा सारखा, कालच तो विषय संपलाय ना आणि बाबांनाही बरं वाटतंय. तर आता माझ्या बायकोवर लावलेले जे आरोप आहेत ते अजून पुसले नाहीत असं सार्थक म्हणतो. आणि बायकोच्या पाठीमागे उभं राहणं एका नवऱ्याचं कामच असतं. तेव्हा शलाका म्हणते, दोघांची रूम वरती आहे म्हटल्यावर आनंदीचाच धक्का लागला असणार ना, बाकी कुणाचा लागणार? असं म्हणून ती आनंदीवर सरळ सरळ आरोप करत असते. त्यावरती आता वृंदा देखील म्हणते, अरे तिचा जर धक्का लागलाच आहे तर तिने मोठ्या मनाने तसं सांगावं. सुधा देखील मोठ्या मनाने तिला माफ करून टाक. नाही, ही ऐकतच नाही. त्यावरती आता आनंदी म्हणते की अहो वृंदा काकू, मी नाही धक्का दिला. त्यावरती सार्थक सर्वांना गप्प करतो आणि म्हणतो की मला हे सांगा, हे सगळं झालं तेव्हा किती वाजले होते? 5 किंवा 5:30 वाजले असतील असं अंदाजे आता केदार म्हणतो. तेव्हा नक्की किती वाजले होते हे सांग असं सार्थक केदारला विचारतो. तेव्हा आता तो मोबाईलमध्ये पाहतो आणि म्हणतो 5:30 वाजले असतील. त्यावरती आता सार्थक मोबाईलमधील ते CCTV फुटेज दाखवतो आणि म्हणतो, जेव्हा मागे आपल्या गाडीमधून काही सामान चोरीला गेलं होतं तेव्हा मी सगळीकडे CCTV बसवले होते. आता आनंदी आणि तिचे बाबा दोघेही बाहेर बोलत होते हे तर तुम्हाला दिसलंच असेल. तेव्हा सगळेजण आता ते CCTV फुटेज बघतात आणि एकदम गप्प होऊन जातात. तेव्हा आता वृंदा काकू, तुला प्रश्न पडला असेल की आनंदीचे बाबा इकडे कशासाठी आले होते? कारण त्यांना घरात येण्याची परमिशन नाही ना तुझ्यामुळे. तर आता वृंदा रागातच त्याच्याकडे पाहू लागते. तो आनंदीचे बाबा बाहेरच थांबले, ते खोबऱ्याच्या वड्या घेऊन इकडे आले होते. त्यावरती कुठे आहे मग त्या वड्या असं आता वृंदा विचारू लागते. सार्थक म्हणतो, हो मला माहीत होतं तू ते विचारणारच. तर आता जिन्याच्या बाजूला टेबलवर तो डबा ठेवला होता असं आदर्श तेथे येत म्हणतो आणि तो डबा देखील दाखवतो. तर आता त्या डब्यावरचं नाव सुद्धा वाच रे सार्थक असं आता केदार म्हणतो आणि वृंदाकडे रागात पाहतो. तेव्हा सगळं काही आता खरं खोटं होतं आणि त्या डब्यावर मालती वर्तक यांचं सप्रेम भेट असं नाव असतं. आता सार्थक म्हणतो, समजलं का सर्वांना? आनंदीचा यामध्ये काहीही दोष नाहीये. आता सगळं काही खरं खोटं सिद्ध केल्याने आणि सुधा या दोघीही आनंदीकडे खूप रागात पाहत असतात. तर त्या दोघीही उठून तेथून जातात. सार्थक आणि आदर्श हे आनंदीकडे पाहू लागते. सुधा आणि वृंदा या दोघीही रूम मध्ये असतात. तेव्हा वृंदा आता सुधाला आनंदीबद्दल काही पण सांगू लागते की अगं आजपर्यंत सार्थकला तू सांभाळलं आणि आता तो बघ ना कशी बायकोची बाजू घेऊन बोलतोय. ही तुझ्याबरोबर बेईनामी नाही झाली का? सुधा म्हणते, काय करू मी, मला तर कळतच नाहीये हा सार्थक असा का वागतोय. त्यावरती आता वृंदा म्हणते, आपण यामध्ये शांत राहणं महत्त्वाचं आहे. त्यावरती सुधा म्हणते, हे तू म्हणतेय वृंदा? अगं मी कशी शांत राहू शकते? माझा मुलगा माझ्यापासून दूर जात चाललाय. त्याच्याकडून तर आता काही अपेक्षा ठेवूनच नाही. कारण ज्या दिवशी त्याने आनंदीबरोबर लग्न केलं ना त्या दिवशी त्याचा न माझा संबंध संपला. आता पुढे वृंदा म्हणू लागते, तुला माहीत नाही का आनंदी कोर्ट कचऱ्यांमध्ये किती तरबेज आहे ते? अगं ती कोणताही कलम आपल्यावर लावू शकते आणि काहीही झालं ना, आता आपण जरही तिला सून मानलं नाही ना या घरची, तरीही कायद्याने ती सार्थकची बायको आहे. सुधा म्हणते, काय म्हणतेस तू वृंदा? तर आता वृंदा म्हणते, हो अगं 181 कलम आपल्यावर लागलं तर काय करायचं? तेव्हा आता हे काय असतं असं सुद्धा विचारू लागते. त्यावरती वृंदा म्हणते, अगं 181 कलम म्हणजे सुनेला जे कोणी सासरकडचे छळ करतात, तिला बोलतात आणि सारखा त्रास देतात त्यांच्या विरोधात हे कलम असतं. आणि मग पोलीस लगेच सासू सासऱ्यांना घेऊन जातात. मग असंच आपल्याला घेऊन गेलं तर? त्यावरती आता सुधा म्हणते, काय म्हणते सगळं वृंदा तू हे? तेव्हा वृंदा म्हणते, हो अगं असंच असतं. आनंदी साधी दिसते पण ती काहीही करू शकते. मला तर तिची खूप भीती वाटतेय. सुधा आपल्याला जरा जपूनच राहायला हवं तिच्यापासून. हा सुधा म्हणते की हो आपल्याला जरा आता जपूनच राहायला हवं. आता मित्रांनो, पुढील भागामध्ये रेश्मा अरविंदच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी घरी आलेली असते. तेव्हा अरविंद म्हणतो की हीच ती मुलगी होती जिने मला धक्का दिला आणि मी पडलो. तेव्हा सगळेजण आता तिच्याकडे पाहू लागतात. सार्थकला राग येतो. तर रेश्मा पूर्णपणे घाबरते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.